लोकप्रिय उमेदवार महेश गणगणे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेले अमरावतीचे लोकप्रिय खासदार बळवंतजी वानखेडे साहेब, आमच्या सोबत आलेले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष डॉक्टर वजाद मिर्जा, आपल्या भागातले, मी त्यांना लोकप्रिय खासदारच म्हणणार, आपण दिलेलं आहे थोड्यासाठी चुकवलात, आदरणीय डॉक्टर अभय पाटील, या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आमचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सहकार महर्षी हिदायत पटेल साहेब, आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक आणि या भागाचे लोकप्रिय माजी मंत्री सुधाकरराव गणगणे साहेब, आमचे दुसरे सहकारातले स्नेही आणि राष्ट्रवादीचे नेते रमेश भाऊ हिंगणकर, आमचे विधिमंडळातले जुने सहकारी हरिभाऊ भदे, या भागाचे लोकप्रिय माजी आमदार आणि शिवसेनेचे नेते आमचे विधिमंडळातले माजी सहकारी संजय गावंडे साहेब, आदरणीय आमचे काँग्रेस पक्षाचे निरीक्षक सन्माननीय पटेलजी, आदरणीय आमचे जिल्हा अध्यक्ष काँग्रेस पक्षाचे अशोक अमनकरजी, संजीवनी बिहाडे, आमचे बाजार समितीचे सभापती प्रशांत पाचाडे, या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आमचे सगळे काँग्रेसचे तालुक्याचे अध्यक्ष, राष्ट्रवादीचे अध्यक्ष, आमचे शिवसेनेचे अध्यक्ष, कम्युनिस्ट पक्षाचे नेते, सगळेच आदरणीय सगळ्या पक्षाच्या सगळे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित झालेले या ठिकाणी माझ्या माता बहिणी, आमचे सगळे वडीलधारी मंडळी, युवक मित्र, पत्रकार बंधू जे आता पक्षात आलेत, डॉक्टर महाले साहेब, जमीरबाई माजी जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष, मैसनेताई, आदरणीय आमच्या प्रमुख नेत्याचं नाव सुटलं, आमचे गजानन भाऊ काकड, आदरणीय सगळी सन्मान्य मंडळी, खर तर या निवडणुकीच्या माध्यमातून म्हणजे आता लोकसभेच्या निवडणुकीला आणि अकोला जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये फिरत असताना म्हणजे निवडणुकीच्या वेळेस तर मी आलोच, पण मला असं वाटतं की मी प्रदेश अध्यक्ष म्हणून सगळ्यात जास्त कुठल्या जिल्ह्यात गेलो असेल तो हिदायत पटेल साहब अकोला जिले में मैं आया, और अकोट वरून अकोला जायचं म्हणजे अल्लाह और भगवान दोनों दिखते हैं। या भागातल्या लोकांनी अनेकदा मोर्चे काढलेत, आंदोलन केलेत, आंध्र बैरज सरकार महाराष्ट्रातलं भाजप युतीचं जे सरकार, महायुतीचं सरकार आहे ते सरकार ऐकत नाही म्हणून लोक कोर्टात गेलेत आणि कोर्टाने सरकारला फटकारलं। तेही माणसं आहेत, त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे, तातडीनं त्या भागात रस्ते करा असा आदेश दिलेत म्हणून काही भागात रस्ते झाले, काही भागात झाले। कोणी क्रेडिट घेत असेल तर त्याला क्रेडिट नाही आहे, अजिबात पार्सलला तर क्रेडिट नाही आहे, पण अकोट वरून अकोला जायचं 9 वर्ष हा रस्ता का लटकला आणि त्याचे परिणाम काय लोकांना भोगावे लागले। जसं महेश मगाशी सांगत होता की रोज ऍक्सिडेंट होतात, लोकांचं जीवनचर्या या रस्त्यामुळे त्रासदायक झाल्यात, अनेकांच्या शरीराचे पुर्जे ढिले झालेत, पण या रस्त्याला करायचं नाही तर त्या रस्त्याचे ठेकेदार बदलले किती। शीतावरून भाताची परीक्षा असं म्हटलं जातं। भ्रष्टाचाराच्या ज्या काही
जेवढे काय आयाम होते ते आयाम भाजपने ओलांडले. शिष्टाचार, सुसंस्कृत, पार्टी विथ द डिफरन्स, मानले साहेब, पार्टी विथ द डिफरन्स, अशा पद्धतीच्या कहाण्या भाजपाने बनवल्या. आपल्या बहुजनाला नाही वाटलं की पार्टी विथ द डिफरन्स म्हणजे हे काही आगळं वेगळं करणार काय, पण त्यांचा पार्टी विथ द डिफरन्स म्हणजे जनतेच्या घामाचा पैसा लुटून जनतेला खाईमध्ये लोटणं, अविकसित भाग करणं, हा भाजपचा पार्टी विथ द डिफरन्सचा अर्थ निघाला. या रस्त्यामध्ये ठेकेदारांनी पैसे दिले नाहीत, कमिशन दिलं नाही, म्हणून एक ठेकेदार तर पळून गेला. पुन्हा टेंडर झाले, पुन्हा तोच प्रश्न झाला आणि आपण लोक बघत बसलो, कमिशन मिळालं नाही आणि म्हणून रस्ता तसाच अर्धवट. जो रस्ता 10 कोटीचा असेल तो आता 100 कोटीवर गेला असेल. जनतेची पैशाची उधळपट्टी त्याच्या माध्यमातून झाली, हे आपण या ठिकाणी पाहतोय. वाहन प्रकल्पाचा इश्यू असेल, सुधाकर गंगले साहेबांनी त्याची सुरुवात केली होती आणि हे छोटे प्रकल्प त्यांनी केलेत. मी विधानसभेमध्ये होतो 99 मध्ये, विलासराव देशमुख साहेबांच्या सरकारमध्ये जेव्हा मी पाहत होतो. सुधाकर गंगले साहेब विधान परिषद मध्ये होते, विलासराव देशमुख साहेब आमचे राजकीय गुरु होते. जेव्हा जेव्हा गंगले साहेब विलासराव देशमुख साहेबांकडे यायचे तर वाहन प्रकल्पाची भूमिका मांडायची. पण काही काळ ते राज्यात मुख्यमंत्री राहिले असते तर त्याच काळात वाहन प्रकल्पाचा प्रश्न सुटला असता. त्यांनी नदी जोड प्रकल्पाची भूमिका मांडली, कारण की भविष्यामध्ये निसर्गाचं जे पाणी येणार, आभाळातलं पाणी पडणार, ते कमी कमी होत जाणार. आणि म्हणून एक विजन असलेलं व्यक्तिमत्व राज्याला विलासराव देशमुख साहेबांच्या रूपाने मिळालं होतं. त्यांनी सांगितलं की आमच्या इथं जो काही पाऊस पडतो तो नद्याला वाहून जातं आणि नद्याचं पाणी समुद्रात जातं आणि मग आमच्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये, गावामध्ये पिण्यासाठी पाणी, उद्योगासाठी लागणारं पाणी थांबतं. आणि म्हणून नदी जोड प्रकल्पाची भूमिका त्या काळामध्ये विलासराव देशमुख साहेबांनी मांडली होती. कारण की या भागात कमी पाऊस, कधी कोणत्या भागात जास्त पाऊस पडतो, कुठल्या भागात पाऊसच पडत नाही, पण नद्यांना पाणी जातं. आणि म्हणून या राज्यामध्ये आपण त्या पद्धतीची व्यवस्था केली तर मराठवाडा असेल, विदर्भ असेल, या भागामध्ये कधी दुष्काळ पडणार नाही, ही भूमिका विलासराव देशमुखांनी मांडली. मधल्या काळामध्ये त्याला ब्रेक लागलं, पण तोच विचार घेऊन फसवणीसनं, काय मला साहेब काय फडणवीस नाव आहे खरं, फसवणीस वाला, या फसवणीसनं एक भूमिका घेतली की माझं सरकार आलं तर आम्ही नदी जोड प्रकल्प करू. 2014 ते 2019 काळामध्ये बहुमताचं सरकार फडणवीसाचं आलं, पण 19 पर्यंत नदी जोड प्रकल्पाची आठवण आली नाही. जिथं जिथं भ्रष्टाचार करता येईल ती कामं पहिले प्राधान्याने केली. भाजपचं धोरण हे शेतकरी विरोधी आहे. शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी गेलं तर शेतकरी आर्थिक मजबूत होईल, आमचं कोणी ऐकणार नाही. म्हणून शेतकरी आणि शेतमजुराला गरीब ठेवणं, आर्थिक कमजोर करणं, हे भाजपची परंपरा राहिली. आणि म्हणून भाजप शेतकऱ्यांसाठी कधी काही करणार नाही हे त्याच्यातून सिद्ध होत. 2019 मध्ये घोषणा केली, केंद्रात राज्यात सरकार आली. आता गेल्या 2.5 वर्षामध्ये पुन्हा त्यांना खोक्याचं सरकार त्यांनी आणलं. महाराष्ट्राच्या संस्कृतीला बर्बाद केलं. शिवसेनेचं उद्धव ठाकरे साहेबांचं घर फोडलं, शरद पवारांचं घर फोडलं, खोक्याचं सरकार महाराष्ट्रात आणलं. पण सरकार आणून सुद्धा 2.5 वर्षामध्ये त्यांना आठवण आली नाही. पुन्हा निवडणुकीच्या तोंडावर शेवटच्या कॅबिनेटमध्ये नदीजोड प्रकल्पाची भूमिका मांड. मी तुम्हाला विश्वास देतो, आमची पहिली प्रायोरिटी जी राहणार आहे, विदर्भातल्या प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून पाणी आणून देण्याची भूमिका ही आमची राहणार. माझ्या राजकीय गुरूंनी ज्याची सुरुवात केली विलासराव देशमुख साहेबांनी, तिला खऱ्या अर्थाने पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी या नाना पटोलेची राहणार, ही मी या ठिकाणी सांगायला आलेलो. शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला भाव देणं, कारण मी स्वतः शेतकरी आहो
आणि म्हणून शेतकऱ्याच्या शेतीच्या मालाला भाव देणं ही काळाची गरज आहे. अन्नदात्याला स्वाभिमान उभं करण्याची गरज आहे. आणि आज याच नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं, आपल्याला सगळ्यांना वाटलं की नरेंद्र मोदी ओबीसी समाजाचे आहेत, शेतकरी आहेत. यवतमाळमध्ये येऊन चाय पे चर्चा केली आणि सांगितलं की माझं सरकार, मी प्रधानमंत्री झालो देशाचा, तर माझी पहिली सही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर मी करेन. शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला दीडपट भाव देणं, उत्पन्न खर्च मी कमी करेन. आपल्या सगळ्या शेतकऱ्यांनी जात पे ना पात पे नरेंद्र मोदी की सरकार पे मतदान आपण केलं, आपण सगळ्यांनी मान्य केलं. पण काय 2014 ते 2024 पर्यंत नरेंद्र मोदीनं शेतकऱ्यांच्या शेतीच्या खर्चामध्ये वाढ केली की कमी केली? वाढ केली. शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला भाव देण्याचं, मग सोयाबीन असेल, कापूस असेल, भाव वाढले की कमी झाले? मग यांना शेतकऱ्यांच्या नावानं मत मागण्याचा अधिकार आहे. ज्या वेळेस मागच्या 2019 मध्ये उद्धव ठाकरे साहेबांना यांनी आश्वासन दिलं होतं बंद कमऱ्यात, उद्धव साहेबांचं ते आश्वासन पूर्ण केलं नाही. भाजपने पुन्हा फडणवीसाचा घोडा धावला. आता पण फडणवीसाचा घोडा पुढे आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे फार बेहाल होणार आहेत. मी तुम्हाला इथं आतापासून सांगतो, मी भविष्यवाला नाही आहे, पण जी राजकीय परिस्थिती आहे ते तुम्हाला सांगतो, फार वाईट परिस्थिती होणार आहे. तर उद्धव साहेब आमच्या नेत्या सोनिया गांधीकडे, शरद पवार सोनिया गांधीजीकडे गेले आणि सोनिया गांधी सांगितलं की महाराष्ट्राच्या जनतेला पुन्हा निवडणुकीच्या आगी झोकणार नाही, पण आम्ही एक कॉमन मिनिमम प्रोग्राम देतो आणि त्या माध्यमातून सगळ्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं पाहिजे. हा कॉमन मिनिमम प्रोग्रामचा अजेंडा होता. आपल्याला लक्षात असेल, इथं माझ्यापेक्षा सिनियर लोक खूप बसलेले आहेत. माझ्यापेक्षा उन्हाळे पावसाळे जास्त पाहिले. हिदायत पटेल आहेत, आपण खूप लोक आहात. मी इतके वर्ष राजकीय जीवनामध्ये अनेक वर्ष आमदार आणि खासदार म्हणून काम केलं, पण मी कुठल्याही सरकारला पहिल्याच अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करणं, पहिल्याच कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करणं असं सरकार मी पाहिलं नाही. पण महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाले. जो कॉमन मिनिमम प्रोग्राम झाला त्याच्यामध्ये पहिल्या अधिवेशनामध्ये उद्धव साहेबांनी नागपूरच्या अधिवेशनामध्ये कर्जमाफीची घोषणा जाहीर केली आणि पहिल्याच बजेट कॅबिनेटमध्ये त्याचा निर्णय घेतला आणि सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. पण कोरोना आला आणि या कोरोनाच्या काळामध्ये जे 50,000 प्रोत्साहनाचे द्यायचा निर्णय आम्ही केला होता, तर सरकार आपल्या घरी आणि जनता आपल्या घरी. मोदी साहेबांनी चमत्कार घडवला. त्यांनी मेडिकल सायन्स व्यवस्था, अभय डॉक्टर आहे इथं, वजाद मिर्जा, अनेक डॉक्टर इथं बसलेले आहेत. पंडित जवाहरलाल नेहरूजीने आपल्या देशामध्ये साधा प्लेग आला तरी लोक गाव सोडून पळायचे, म्हणून एक आरोग्य व्यवस्था निर्माण केली, डॉक्टर निर्माण केले, इंजिनियर निर्माण केले आणि कुठलीही बिमारी आली तर त्यांच्या माध्यमातून दुरुस्त केले, गाव सोडून पळावं लागत नाही. पण नरेंद्र मोदीने नवीन आयाम आणला. त्यांनी सांगितलं की दिवे पेटवा म्हणजे कोरोना पळतं. त्यांनी सांगितलं की ताटं वाजवा, आपण ताटही वाजवलं, पण ताटाचं उदाहरण या ठिकाणी दिलं पाहिजे. आई असते, आपल्या मुलावर खूप प्रेम करते, नवऱ्याच्या पेक्षा जास्त मुलावर प्रेम करते. हे आईचं काळच म्हणतात, त्या पोरांच्या बाजूने असतं. माझी पण आई आमच्यावर प्रेम करायची. लहानपणी खेळायचं धुळा माती गोट्यामध्ये, शाळेचं तिकडे वेळ झाली का आई बोला, रे शाळेचा वेळ झाला, लवकर ये, हातपाय धुवून तुला जेवण देते, ताट घेऊन बस, तिथपर्यंत गरम पोळी करते. तर मी आपला हातपाय धुतलं, ताट घेतलं, आई पोळी बनवते, पण तिथपर्यंत ताट आपण मी हातात घेतला की त्याला वाजवून टाकायचो. आईनं लाटणं सरळ लावायचा कानाला, अरे ताट वाजवू नको, नाही तर दलिद्री घरात येते.
ह्या मोदीनं काय केलं? काय केलं सांगा? झाली का नाही? आली की नाही दलिद्री? आत्महत्या का वाढल्या शेतकऱ्यांच्या? का वाढल्या आत्महत्या शेतकऱ्यांच्या? ही दलिद्री आणली. मोदीनं आपलं भलं नाही केलं, भाजपनं आपलं भलं नाही केलं, या RSS वाल्यांनी आपलं भलं नाही केलं. आपल्या लोकांना बर्बाद करायची व्यवस्था केली आणि जो इंजेक्शन दिलं त्या इंजेक्शन मध्ये तुमचे हातपाय दुखायला लागले. कोणाचे टोळे दुखतात, कोणाचे हातपाय दुखतात, कोणाचं दम यायला लागलं, कोण रस्त्यातच चालता चालता मरतो, जवान लोक मरतो. आणि मी म्हणत नाही, सुप्रीम कोर्टामध्ये प्रकरण गेलं, एका घरातले 3 लोक मेले, त्याचं पोस्टमॉर्टम झालं आणि डॉक्टरने सांगितलं की हे जे इंजेक्शन दिलं गेलेलं आहे त्याच्यामुळे तुमचं रक्त गोठणं म्हणून मेंदूचा स्ट्रोक येतो, हृदयाचा स्ट्रोक येतो आणि तिथून माणसं कोलॅप्स होतात, दवाखान्यात जायची वेळ पण नाही. सुप्रीम कोर्टाने नरेंद्र मोदीच्या सरकारला नोटीस पाठवला. नरेंद्र मोदीने उत्तर पाठवलं सुप्रीम कोर्टाला की माझ्यामुळे नाही झालं, त्या कंपनीमुळे झालं. मग फोटो कोणाचा आहे? फोटो कोणाचा आहे? मग आता घे ना जबाबदारी. सगळं मीच केलं, हे सगळं त्यानंच केलं, बाकी कोणीच काही नाही झालं. देश आपणच उभा झाला. म्हणजे आता इंजेक्शनचं पाप तरी तुम्ही डोक्यावर घ्या ना. देशाच्या प्रमुख माणसानं या देशाच्या लोकांची सुरक्षा करणं गरजेचं होतं, त्याला इंजेक्शन देऊन मारायचं. किती जवान लोक मरतात सांगा ना आता तुम्ही. आज आपल्यामध्ये बसलाय तो केव्हा जाईल, केव्हा लटकेल कोण? मी आता तुमच्या समोर आहे. काय भरोसा राहिला जीवनाचा? संजीवनीताई, काही भरोसा राहिला नाही. कुठल्या नाकाने हे लोक वोट मागायला येतात मला हेच कळत नाही. मी तुम्हाला एवढंच सांगतो, मला खूप सांगायचं होतं पण राहुल गांधीची सभा असल्यामुळे मी आपल्याला विनंती करायला आलेलो. मी काल अकोल्यात होतो, आज सकाळी बाजूच्या पूर्वच्या आमदारांच्याही साठी लोकांसोबत मिटिंग केली. गोपाल भाऊ उभे आहेत तिथं, दातकर. आणि मी या अकोला जिल्ह्यात मुद्दा मी एक गोष्ट सांगतो की आपल्याला यावेळेस महाविकास आघाडीच्या सगळ्या उमेदवारांना निवडून आणलं पाहिजे. आपण अनेक प्रयोग केले, जातीचे केले, धर्माचे केले. आजही ती विषवेली पेरण्याचं पाप चालू आहे. त्या विषवेलीनं आपलं भलं नाही झालं. आम्ही वेगळ्या तुकड्यामध्ये गेलो पण भलं नाही झालं. आजही बरं त्यातनं आपण अकोला रस्त्यात बघतोच आहे. आम्ही अमुकाला निवडून दिलं म्हणून आमचे बरं त्यातनं संपलं नाहीत. आमच्या शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाहीत, आमच्या बेरोजगाराचे प्रश्न नाही सुटलेत, महिलांवरचे अत्याचार नाही थांबलेत. महाराष्ट्रामध्ये 67,000 महिला गायब झाल्या. शाळेमध्ये जाणाऱ्या मुली सुरक्षित नाही 4 ते 5 वर्षाच्या. बदलापूरमध्ये मी सांगितलं की तिथं एक केतन तिरोडकर नावाचा माहितीच्या अधिकारात त्यांनी माहिती गोळा केली आणि त्याला इतक्या भयानक गोष्टी समोर आल्या की मुलींचे पिक्चर तयार करून त्यांना ब्लॅकमेल करणं, त्यांचे पार्ट शरीराचे विकणं, अशा पद्धतीच्या घटना त्या RSSच्या शाळेमध्ये चालल्या बदलापूरमध्ये. यांचा माज उतरला नाहीये. वणीमध्ये आमच्या कुणबी समाजाला त्यांनी सांगितलं की कुत्र्याची औलाद आहे. ओबीसी समाजाला कुत्र्याची औलादची उपमा हे देत असतील तर मग ओबीसीने मूड बांधली पाहिजे का नाही बांधली पाहिजे का असंच राहायचं? आता मी काल म्हणालो की ज्याने आमदाराला कुत्रा समजतात असतील ओबीसी समाजाला, त्या भाजपला कुत्रा करा तर त्यांना फार जमली. कोणाच्या भरोशावर भाजप उभी झाली? मालेसाहेब कोणाच्या भरोशावर झाली? आपल्या लोकांच्या भरोशावर झाली का नाही झाली? मग आज आपल्याला कुत्रा ते म्हणत असतील तर आपल्याला मतदानानंच बदला घेता येतं, दुसरा नाही घेता येत, मोर्चा नाही काढता येत. आपल्या एका माणसाने त्याच सभेमध्ये, भाजपच्या सभेमध्ये सांगितलं तुम्ही बरोबर बोलत नाही. त्यांनी तिथं भांडण केलं, त्याच्यावरच उलट्या केसेस लावल्या आपल्या माणसावर, त्याच्यावर उलट्या केसेस लावल्या आणि त्याच्यावरच गुन्हे दाखल केले. मी SP ला केलं गरम, थोड्या दिवस थांब म्हटलं. मग येते नाना पटोले, मग करतो इलाज तुमच्या लोकांचं सगळ्यांचं. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की ही जी काय परिस्थिती आज निर्माण झाली, आमच्याच मतावर हे भटजी मोठे झाले
आणि आम्हाला डोळे दाखवले निघाल, आणि तरी आपण जातीवादात लढकलेलो, तरी आम्ही धर्मवादात लढकलेलो. मी तुम्हाला सांगतो की कोरोनाच्या काळाचा उल्लेख मगाशी केला की कोरोनाच्या वेळेस कोणाचं रक्त लागेल, पॅक्झिमा लागेल, तो कोण मुसलमान आहे हिंदू आहे याचं पाहिलं नाही आपण, जीव वाचवला. आता काय हिंदू मुसलमान येतो, निवडणुका आल्या की भाजपला हिंदू मुसलमान. बोला ना तुम्ही. आता तो योगी आलेला तिकडे, तो आला की बटेंगे तो कटेंगे. मोदी म्हणतात एक है तो सेफ है. सेफ म्हणजे खाण्याचं नाही, सेफ इंग्रजी बोलतात आपले प्रधानमंत्री. तर मी तुम्हाला सांगतो की या देशामध्ये 2 प्रधानमंत्री असे होऊन गेले की देशाच्या एकात्मतेसाठी त्यांनी बलिदान दिलं. इंदिरा गांधी देशाच्या एकात्मतेसाठी त्यांचं बलिदान केलं. देश तुटला नाही पाहिजे, देशातल्या सगळ्या जाती, आपला देश विविध जाती, विविध धर्म, विविध भाषा, फिर भी हमारा हिंदुस्तान एक, म्हणून त्यांनी देशासाठी आपलं बलिदान दिलं. राजीव गांधींनी तारुण्यात त्यांचं बलिदान केलं देशाच्या एकात्मतेसाठी. आणि आमचे प्रधानमंत्री आता महाराष्ट्रामध्ये मत मागायला येतात, ते म्हणतात की एक है तो सेफ है. 10 वर्षात तुम्ही देशाचे प्रधानमंत्री राहिले, सक्षम स्वयंभू विश्वगुरु राहिले, बहुमताचं सरकार राहिलं, आणि तुम्ही देशातल्या लोकांना एक करू शकले नाही. तुम्ही देशाच्या लोकांना एक करू शकले नाही. एवढा कमजोर प्रधानमंत्री मी पहिल्यांदा देशामध्ये पाहिला. एवढा कमजोर प्रधान. मतदान मागायचं असेल तर तुम्ही विकासाच्या नावानं मागा ना. सांगा ना मी शेतकऱ्यांसाठी काय केलं. 6,000 रुपये 6 महिन्यातून पाठवले. हा पक्का बनिया माणूस आहे, मी तुम्हाला माहितीसाठी सांगतो. बँकेत तुम्ही पैसे टाकले देतात, 6,000चे 6,000 भेटते का कट्टे पैसे त्याच्यातून? कट्टे ना. खतामध्ये भाव वाढवला, डिझेलमध्ये भाव वाढवला, बियाणामध्ये भाव वाढवला, आपल्या पिकाचं उत्पन्न नाही वाढवलं, म्हणजे त्याची किंमत नाही वाढवली. आपल्या जोडून घेतले 1 लाख, उदाहरण सांगतो, 1 लाख घेतले. बनिया कसा असतो, 1 लाख घेतले, जास्त घेतले आणि मग त्याच्यातले थोडेसे पाठवले. बनिया नाही झाला का? तुमच्याकडून पैसे चालले का नाही? जीएसटीतून चालले का नाही? मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आमचा ट्रॅक्टर जो आहे त्याला जीएसटी किती आहे माहिती आहे? 28% ट्रॅक्टरची जीएसटी. आणि इम्पोर्टेड गाडी घ्यायची असेल श्रीमंत माणसाला त्याला 12% जीएसटी आहे. म्हणजे या ट्रॅक्टरला 28 आणि इम्पोर्टेड गाडीला 12%. तर शेतकरी श्रीमंत का श्रीमंत माणूस इम्पोर्टेड गाडीवाला? म्हणजे तुमचे पैसे सगळे घेतले आणि त्याच्यातले तुम्हाला 6,000 दिले. आता त्या 6,000ची लिस्ट बनवून ठेवलेली आहे त्यांनी. तुमच्या घरी आता त्याचं पत्र येत आहे, आम्ही पैसे पाठवले तर हे बंद करतील. आपल्याला वाटते का 6,000 येते ना, हे बंद करून टाकतील, म्हणून आपण हळूचकेने मतदान करतो. हे विसरा तुम्ही. आम्हाला भिकेने नाही जगायचं आहे, आम्हाला भिकेने नाही जगायचं आहे. मी शेतकरी आहे. मी एक दाणा उगवतो, उन्हाळा पावसाळा हिवाळा याची काळजी करत नाही. लाखो दाणे काढतो आणि दुसऱ्याच्या पोटात भरतो, त्याचं जीवन जगवतो. तो मी अन्नदाता आहे. मला भिकेने नाही जगायचं, फक्त माझ्या घामाला दान द्या. आम्हाला भिगेवर जगण्याची भूमिका या लोकांनी निर्माण केलेली आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की यांच्या फसगत मध्ये पडू नका. आणि ते कधी शेतकऱ्यांबद्दल बोलणार नाही, कधी शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाबद्दल बोलणार नाही, कधी आमच्या तरुणांच्या हाताला काम लागेल याच्याबद्दल बोलणार नाही, जुन्या पेन्शनवाल्यांना कधीच पेन्शन देणार नाही, हे कधीच बोलणार नाही. आम्ही देऊ जुनी पेन्शन, आम्ही देऊ. आम्ही दिलं आहे जाहीरनाम्यामध्ये, आम्ही देऊ. आमच्या भगिनींना 1,500 नाही, आम्ही 3,000 रुपये देतो आहे. आणि आरोग्याच्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो, कुठल्याही खासगी आणि कुठल्याही दवाखान्यात तुम्ही गेलात तर तुम्हाला औषध पण फ्री द्यायची. कारण की आता औषध घ्यायला गेलं तर इतकं महागड आहे की डॉक्टर लिहून देते पण ते घेत नाही आणि घरीच मरतो आपण.
सरकारी दवाखान्यात जातो. आता महेशने केला उल्लेख मगाशी की दवाखान्यात गेला की सर्व माणूस त्यातून आडवा होऊनच निघतो. आम्ही अद्ययावत करू दवाखाने आणि 25 लाख रुपयापर्यंतचा खर्च त्या आजारी व्यक्तीसाठी आम्ही खर्च करू आणि त्याला जिवंत त्या ठिकाणी बाहेर काढू. ही भूमिका आमची राहणार. 3 लाखापर्यंतचं कर्ज आम्ही माफ करू, पण तिथंच थांबणार नाही. तर त्याच्या पिकाला आपण भाव देऊन त्याला मुख्य प्रवाहात आणण्याचं, त्याला कर्जाच्या बाहेर आणायचं, ही भूमिका आमची राहणार आहे. मी या ठिकाणी खूप सारा मला होता राग, पण आता काळात नाही. मग भविष्यात आलो तर बिलकुल करू. आणि विकासाच्या दृष्टिकोनातली पावलं महाविकास आघाडी उचलेल. आणि अकोला जिल्ह्यामधलं जे अकोला पॅटर्न कालपर्यंतचं होतं ते अकोला पॅटर्न संपवा आणि महाविकास आघाडीचं पॅटर्न अकोला जिल्ह्यात चालू करा. हे आव्हान मी या ठिकाणी करतो. जेवढे लोक आज पक्षामध्ये आलेत, मग कुठल्या जे महत्वाचे पक्ष या भागातले होते त्या पक्ष सोडून इकडे आलेत, तर तुम्ही समजून घ्या की आता वातावरण बदललेलं आहे, हवा बदललेली आहे. आणि आता महाविकास आघाडीच्या बाजूनं हवा सुरू झाली आहे आणि महाविकास आघाडीच हे आमच्या सगळ्यांचं भलं करू शकते. हा विश्वास आज सगळेजण काँग्रेस पक्षामध्ये येऊन त्यांनी दर्शवलेला आहे. त्यांचं मी मनापासून धन्यवाद करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. त्यानंतर आभार प्रदर्शनासाठी